मात्र आता तीनही पक्षांचे नेते जे आहेत, चारही पक्षांचे नेते आपल्यासोबत या ठिकाणी जोडले गेलेले आहेत। पुन्हा एकदा सांगते या ठिकाणी की शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे हर्षवर्धन पाटील आपल्यासोबत आहेत, भाजपचे अतुल भातखळकर, शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आणि ठाकरे गटाचे अनिल परब देखील, आनंद परांजपे जे आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे, ते देखील आपल्यासोबत यामध्ये जोडले गेलेले आहेत। तर प्रमुख सगळे पक्षांचे नेते आपल्यासोबत आहेत। तर आता मतदान संपन्न झाल्यानंतर या सगळ्या नेत्यांकडनं मी त्यांचा एक्झिट पोल या ठिकाणी घेते। सगळ्यात आधी मी अतुल भातखळकर तुमच्याकडे येते। साधारणतः महायुतीला किती जागा मिळतील, महाविकास आघाडीला किती जागा मिळतील असं तुम्हाला वाटतं? गेल्या 2 महिन्यामध्ये मुंबईसह महाराष्ट्रातलं वातावरण निर्माण झालं। याच्यामध्ये 3 फॅक्टर माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत। पहिली गोष्ट, लोकसभेच्या वेळेचा भारतीय जनता पार्टी आरक्षण संपवणार हा फेक नरेटिव्ह पूर्णपणे काँग्रेसचा एक्सपोज झाला होता आणि हा पूर्णपणे फेक नरेटिव्ह होता हे लोकांच्या लक्षात आलं। दुसरा मुद्दा, नरेंद्र मोदी हवेत का नकोत या मुद्द्यावर लोकसभेमध्ये निवडणूक करण्याचा प्रयत्न हा काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडनं झाला होता। तो मुद्दा आता अस्तित्वात नव्हता आणि जो अनडिसाइडेड व्होटर असतो त्याने हा विचार केला की केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार आलेलं आहे, ते 5 वर्ष टिकणारं सरकार आहे। महाराष्ट्राचा जर का आपल्याला विकास करायचा असेल तर आपल्याला केंद्रातल्या सत्तेबरोबर राहणं हे अत्यंत स्वाभाविक आहे आणि त्यामुळे हा अनडिसाइडेड व्होटर जो आहे तो महायुतीकडे पूर्णपणे त्या ठिकाणी आलेला आहे। आणि त्याचबरोबर गेल्या 2-3 महिन्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, कृषी पंपाची वीज बिलं माफ करण्याची योजना असेल, इथपासून ज्या अनेक योजना राज्य सरकारने आणलेल्या आहेत, ह्यामुळे राज्यातलं वातावरण हे पूर्णपणे बदललं। त्यांच्याकडे ना नेता होता, ना त्यांच्याकडे कोणी मुख्यमंत्री पदाचा चेहरा होता, त्यांचे आपापसात प्रचंड भांडणं होती। याच्या उलट महायुतीच्या सर्वांनी सांगितलं की आम्ही एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवतोय। त्याचबरोबर एकनाथ शिंदेंसकट सगळ्यांनी सांगितलं मुख्यमंत्री कोण होणार हा आमच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा नाही, महाराष्ट्राचा विकास कसा करायचा हा आमच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे महायुती मजबूतीने एक साथ उभी राहिली आणि त्याच्यामुळे आज झालेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार माझं व्यक्तिगत मत असं आहे, महायुतीला बहुमत मिळेल आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार राज्यामध्ये निवडून येईल। भातखळकर सर, मी तुम्हाला फक्त आकडा विचारते, साधारणतः महायुतीला किती, महाविकास आघाडीला किती जागा मिळतील, तुमचा अंदाज सांगा। नाही बघा, महाविकास आघाडीला किती जागा मिळतील हे की मी त्याच्यावर मी भाष्य करू शकत महायुतीचं सांगा सर, पण ते सत्तेपासून कोसो दूर असतील। महायुती कम्फर्टेबल मेजॉरिटी घेऊन त्या ठिकाणी सत्तेवर येईल। बरं सर, आकडा सांगत नाही आहात तुम्ही, ठीक आहे।